नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये सायलीचं दर्शन झालेलं असतं। साक्षात खंडोबारायांनी सायलीला मात्र दृष्टांत आणि संकेत दिलेला आहे, कारण तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला शोधावी लागतील आणि ती सगळी उत्तरं तिला लवकरच मिळतील आणि हरवलेलं तिचं लहानपणापासूनचं सुख आणि नाती तिला सगळं काही मिळतील हे आता सांगितलेलंच ती विचार करत आहे। तेवढ्यात अर्जुन तेथे येतो। अर्जुन विचारतो की काय गं बायको, दर्शन झालं ना व्यवस्थित? निघूयात ना आपण? तेव्हा सायलीचं लक्षच नसतं। सायली सारखी आता त्या मूर्तीकडे पाहत असते। अर्जुन सायलीला आता खांद्यावर हात ठेवून विचारतो की काय गं सायली, निघूयात? त्यानंतर आता इकडे घरी मात्र सुभेदारांच्या घरी पूर्ण इथं बेशुद्ध पडलेली असते त्या प्रियाच्या बोलण्याने। तेव्हा सगळेजण खूपच घाबरतात। पूर्णाजीला रूममध्ये घेऊन येतात, पूर्णाजीला उठवतात की पूर्णाजी अगं काय होतं? अस्मिता तिचे हात चोळते, तळवे चोळत आहे आणि उठ नको पूर्णाजी, अगं काय झालं तुला? सगळ्यांना पूर्णाजीची काळजी वाटते, नक्की पूर्णाईला काय झालं? आता कल्पना सुद्धा रडतच म्हणते की पूर्णाई, अहो पूर्णाई उठा। आणि प्रताप मात्र आता अश्विनला फोन करत असतो। अस्मिता म्हणते की डॅड लवकरात लवकर अश्विनला फोन करा, प्लीज फोन करून बघा काय होतं। प्रताप म्हणतो की अगं मी त्यालाच फोन करतोय पण तो फोनच उचलत नाही। त्यानंतर आता अस्मिता म्हणते की आजी अगं उठ ना। तेवढ्यात मात्र आता प्रतापचा फोन अश्विन उचलतो। प्रताप विचारतो की अश्विन, अरे तू कुठे आहेस? अरे पूर्णाजीला अजूनपर्यंत शुद्ध नाही आली, आम्हाला खूप टेन्शन आले, तेव्हा लवकर या म्हणून फोन ठेवतो। तर अस्मिता विचारते की बाबा काय झालं? काय म्हणाला अश्विन? बाबा म्हणतात की अगं तो गेटपर्यंत आलेला आहे आणि डॉक्टर सुद्धा त्याच्या सोबतच आहे। तेव्हा कल्पना रडते। कल्पना म्हणते की पूर्णाईच्या बाबतीत नक्की काय घडतं तेच कळत नाही। कल्पनाला फारच टेन्शन येते। तर प्रताप म्हणतो की अगं कल्पना हे बघ, डॉक्टर येतात, अश्विन येत आहे, त्यामुळे तू नको इतके टेन्शन घेऊ। तेवढ्यात अश्विन धावतच येतो आणि त्याच्यासोबत आता पूर्णाईच्या डॉक्टर सुद्धा असतात। तेव्हा अश्विन पूर्णाजीला म्हणतो की अगं पूर्णाजी डोळे उघड, लवकरात लवकर डोळे उघड। डॉक्टर विचारतात की अन्नपूर्णा मॅडमला काय झालं? कल्पना म्हणते की मलाच कळत नाही की नंतर काय झालं। त्या हॉलमध्ये आम्ही गेलो होतो, त्या हॉलमध्ये ते चक्करून पडलेल्या होत्या। तेव्हा अश्विन पूर्णाईचा बीपी वगैरे चेक करतोय। प्रताप विचारतो की काय झालं अश्विन? तेव्हा अश्विन म्हणतो की पूर्णाजीचा बीपी कदाचित वाढलेला होता म्हणून चक्कर आली असेल, आता मात्र बीपी नॉर्मल दाखवत आहे, थोड्या वेळानंतर पूर्णाजी शुद्धीवर येऊ शकते। त्यानंतर अश्विन डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर सरिता, पूर्णाजीचा बीपी असं अचानक कसं वाढलं असेल? तिची औषधं सगळी काही वेळेवर सुरू आहेत, मग असं अचानक कसं होऊ शकतं? त्यावरती आता डॉक्टर सरिता म्हणतात की मागच्या वेळेस त्यांना जो काही धक्का बसला त्यानंतर त्या काही बोलतच नव्हत्या, बहुतेक त्यांना आता असंच धक्का बसला असेल। अश्विन आता मॉम आणि डॅडला विचारतो की घरात असं काहीतरी घडलं होतं का, शॉक असण्यासारखं, म्हणजे पूर्णाजीला इतका शॉक बसलेला आहे। तेव्हा आता प्रताप म्हणतो की खरंच, अरे काय झालं नक्की काहीच माहिती नाही। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली गाडीतून येत आहे आणि तेवढ्यात सायलीच्या मोबाईलचा अलार्म वाजतो। तर अर्जुन तिला ती ड्रायफ्रूटची बरणी देतो आणि म्हणतो की हे बघ, तुझी ड्रायफ्रूट खाण्याची वेळ झालेली आहे, बायको खाऊन घे। मात्र आता सायली काहीच बोलत नसते। सायली डायरेक्ट आता ड्रायफ्रूट वगैरे खाते। तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतोय कमाल आहे, कारण मंदिरात गेल्यानंतर मात्र आता काहीतरी चमत्कार झालेला दिसतोय। आता तर काहीच विचारलं नाही, आता हे सुद्धा म्हणाली नाही की मला भूक लागल्यानंतर खाईल, माझं काहीच ऐकत नाही आणि काय वगैरे वगैरे काहीच तू म्हटली नाही। त्यावरती आता सायली म्हणते की माझं बोलून तरी काय होणार आहे, कारण तुम्ही ऐकता थोडंच माझं, शेवटी तुम्ही तुमच्या मनासारखंच करणार। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, हे मात्र बरं आहे आणि जेव्हा मात्र आपलं बाळ असं हेल्दी होईल तेव्हा आता सध्या मी जे काही करतो ना त्याची किंमत समजेल। आणि हे बघ बायको, मला आता तरी खरं सांग की तुला मम्मानेच आता हे सर्व सांगितलेलं होतं, नक्की आता तुला मंदिराबद्दल कसं इतकं माहिती आहे बरं? त्यावरती सायली म्हणते की नाही, मला आईंनी काहीही सांगितलेलं नव्हतं। तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे तू लहान असताना मधुभाऊंच्या सोबत या मंदिरात आली असेल म्हणूनच तुला हे सगळं माहिती आहे। त्यावरती सायली म्हणते की नाही हो, लहान असताना मात्र पनवेलच्या बाहेर आम्ही मधुभाऊंच्या सोबत कधी गेलोच नव्हतो। आणि हे बघा, जेव्हा मात्र आता आईंनी मला आता ह्या देवळाबद्दल सांगितलेलं असतं तेव्हा अगोदर मी तुम्हाला सांगितलं असतं, आईंनी ह्या देवळाबद्दल मला अगोदर सगळं काही सांगितलेलं आहे म्हणून। त्यावर आता अर्जुन विचारतो की पण बायको, अगं तुझ्या डोक्यामध्ये मंदिराविषयीची आता इतकं सगळी काही माहिती कशी होती? त्यावरती सायली म्हणते की मला माहिती नाही। अर्जुन थोडंसं हसतोय आणि म्हणतो की बायको, अगं तू माझी मस्करी करते, माझी नक्की पूर्ण खात्री आहे की तू नक्की मधुभाऊंच्या सोबत गेली असेल। त्यावरती आता सायली म्हणते की यांना मी कसं पटवून देऊ की त्या मंदिराचा जो परिसर आहे तर या अगोदर मी खरंच बघितलेलं नाही आणि म्हणजे मी पहिल्यांदा ते मंदिरात आले, पण मला काहीतरी असं आठवतं, नक्की काहीतरी माझ्या लहानपणी सोबत घडलेलं आहे म्हणून आजच मला समजत नाही की नक्की हे सगळं काय सुरू आहे। तेव्हा आता सायलीला आजींनी जे बोललेलं आहे ते सर्व आठवतं की लहानपणी जेव्हा तू लहान होती कधी मंदिरात यायची का,
कारण लहानपणी एक मुलगी यायची आईबाबांच्या सोबत, तिलासुद्धा भंडारा असा उधळायला फार आवडायचा, एकदम तुझ्यासारखा. आणि त्यानंतर आता ज्या मंदिरात खंडेरायाच्या मंदिरात मात्र जे आता एक घोंगडी घेऊन बाबा आलेले आहेत, त्यांनी सुद्धा सायलीला जे सांगितलेलं आहे की तुझ्या प्रश्नाची उत्तरं शोधत आहे, लवकरच तुला त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि तुझं हरवलेले सुख, तुला सगळं काही मिळेल, हे सगळं काही सायलीला आता आठवत असते. आणि सायली त्या सगळ्याचा विचार करत आहे. तेव्हा आता सायली विचार करते की ते महाराज मला म्हटले तसे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध मलाच घ्यावा लागेल, त्यामुळे आजपासून मी मात्र आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत जाईल, काही आहे ते सगळं मला शोधावं लागेलच. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं बायको, अगं कसला विचार करतेस, मी तू माझ्यासोबत शेअर नाही करणार का? तेव्हा आता सायली विचार करते मनामध्ये, मी जर आता यांना त्या लहान मुलीबद्दल सांगितलं आणि काय करू, यांना सांगू का? कदाचित मात्र माझ्या प्रश्नांची उत्तर यांच्याकडे असतील. तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुनने ते फोटो म्हणजे तन्वी कुठे आहे हे शोधायचं आहेच, परंतु त्या फोटोचं तुला काय करायचं, ते फोटो तू पूर्णाजीकडे परत दे, कारण तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय. म्हणून आता हे सगळं काही अर्जुनचं बोलणं सायली त्या बोलण्याचा विचार करते. तेव्हा आता सायली सांगायला सुरुवात करणारच की गेले काही दिवस मी विचार करत आहे आणि तेवढ्यात कल्पनाचा फोन येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्माचा फोन, तर लगेच ती घाईने फोन उचलतात. तेव्हा कल्पना विचारते की अर्जुन अरे तुम्ही कुठे आहात? अर्जुन म्हणतो की हो आम्ही आहोत ना, पोहोचतोच. कल्पना म्हणते की अरे आम्ही सगळेजण तुमची वाट बघत आहोत, तुम्हाला येण्यासाठी किती वेळ आहे? कल्पना घाबरत बोलत आहे. तर अर्जुन विचारतो की काय झालं मॉम, अगं तू इतकी घाबरल्यासारखं का बोलतेस? तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो की तू कशाला त्याला हे सर्व सांगतेस, ते निघालेले आहेत ना, येतील ना घरी आता, ते घरी आल्यानंतर आपण त्यांना सगळं काही सांगूया. तेव्हा आता कल्पना म्हणते की नाही, अरे तुम्हाला येण्यासाठी जरा उशीर झाला म्हणून जरा विचारलं. आणि अर्जुन अरे सायली कशी आहे? अर्जुन म्हणतो की ते एकदम मजेत आहे आणि आम्ही आता लगेच पोहोचतोय. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की मम्मा जरा पॅनिक वाटत होती. त्यावरती सायलीला सुद्धा आता खूप टेन्शन येते. सायली विचारते की काही झालं तर नसेल ना? आणि हे बघा मला आता खरंच खूप भीती वाटते, आपण कुठेही थांबायला नको, लगेच घरी जाऊयात. तेव्हा आता अर्जुन सायलीला शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता इकडे प्रिया जेलमध्ये विचार करते, नक्की पूर्णाजीला हे सगळं समजलं असेल ना, नक्की काय झालं असेल? एकतर मी पत्र पाठवलं आणि एकतर फोन सुद्धा केलेला आहे, परंतु त्या पूर्णाईची दातखिळी का बसली होती? पक्क्या आतल्या गाठीची पूर्णाई आहे ती. आणि फोनवर जेव्हा मी सांगितले तेव्हा तिची जी रिॲक्शन होती ते तर मला कळाली नाहीच. मग तिने काय केलं असेल? घरातील सगळ्यांनाही सांगितलं असेल का? आतापर्यंत जरी तिने सांगितलं मग घरचे कोणीच कसं आले नसेल? नक्की सगळेजण दगड झालेले आहेत दगड. आणि पुन्हा मात्र ती लेडीज कॉन्स्टेबलला आवाज देते, ताई ओ ताई इकडे या. येतेस काय? ये ना थोडा वेळ. आता लेडीज कॉन्स्टेबल तिच्याजवळ आल्यानंतर आता ही प्रिया विचारते की ताई अहो मला घरी पुन्हा फोन करायचा होता आणि मी पुन्हा फोन करू शकते? तर लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की अजिबात नाही, एकदा परवानगी मिळाल्यानंतर कशाला तुला आता डबल फोन करायचा आहे? प्रिया म्हणते की हो मिळाली होती, पण कसं आहे की माझं बोलणं व्यवस्थित नाही झाले, कारण पलीकडून आवाज येणंच बंद झाला होता. मला घरच्यांशी बोलायचं होतं आणि हे बघा त्यांच्याशी मात्र आता काही बोलण्यासाठी मला काहीतरी एक वेगळं नाटक आहे का? तेव्हा लगेच आता लेडीज कॉन्स्टेबल आहे त्या ओरडतात आणि म्हणतात की मी इथे तुझं काम करण्यासाठी नोकरीला आहे का? बघावं तेव्हा नवीन ऑर्डर देत असते. म्हणून ती लेडीज कॉन्स्टेबल आता प्रियावर खूपच ओरडते. तेव्हा प्रिया म्हणते की नाही हे बघा मी विनंती करते की बघ ना काही करता येत असेल तर. आता प्रिया तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता ही लेडीज कॉन्स्टेबल तिच्यावरच ओरडते, तू इतक्या वेळेस घरी बातमी पोहोचवली आणि जर त्यांना हे पोरस तुझं नको असेल तर कशाला मात्र आता सारखी सारखी आमचं डोकं खात असते? एकदाच गप्प पडून राहायते. तेव्हा आता प्रिया ही खूपच आता वैतागलेली असते. प्रिया म्हणते की सुभेदारांना त्यांचं नातवंड नकोय असं शक्यच नाही, काही झालं तरी आता मला कल्पीशी बोलायचं आहे, पण आता मी कसं बोलू याचा तर ते विचार करत आहे. त्यामुळे मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून कल्पी नाही पण सगळे सुभेदार येते धावतच येतील. त्यानंतर सायली आणि अर्जुन घाईने घरी येतात. सायली विचारते की काय झालं, म्हणजे आईंचा फोन आला होता, सगळं काही ठीक आहे ना? त्यावरती कल्पना म्हणते की नाही काहीच ठीक नाही. विमल सांगायला सुरुवात करते की अहो जेव्हा मी आणि वहिनी तिकडे अस्मिता ताईच्या रूममध्ये होतो तेव्हा मात्र इकडे पूर्णाईजी बेशुद्ध पडल्या. तेव्हा आता घडलेलं सर्व काही प्रकार मात्र विमल आता अर्जुन सायली यांना सांगत असतात. हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. पूर्णाईची काळजी वाटते. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की बहुतेक त्यांना असंच काहीतरी मागच्यासारखा धक्का बसला असेल म्हणूनच त्या बेशुद्ध झाल्या असतील. त्यानंतर अर्जुन विचारतो की ते आता कशा आहे? तर विमलताई रडत म्हणतात की नाही त्या अजूनपर्यंत शुद्धीवर नाही आलेल्या. आईने अर्जुन आणि सायली मात्र पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. तर कल्पना म्हणते की हे बघ तुला फोनवर आम्हाला नीट सांगता नाही आलं, पण आम्हाला पूर्णाजीची काळजी वाटत होती. आता बघ ना पूर्णाजीची अवस्था. पूर्णाजी मात्र अजूनपर्यंत शुद्धीवर नसते.
असतात. कल्पना म्हणते की बघ ना अगं पूर्णाजी कसं करतात. तेव्हा सायली म्हणते की मला इमलताईंनी सगळं काही सांगितलेलं आहे. त्यावरती अश्विन म्हणतो की अजून थोडासा वेळ वाट बघायची, नाहीतर आपल्याला पूर्णाजीला हॉस्पिटलला न्यावं लागेल. आता डॉक्टर सरिता म्हणतात की त्यांना कसला तरी जबरदस्त धक्का बसलेला आहे. जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत नक्की काय झालं होतं हे आपल्यासमोर नाही येऊ शकत. तेव्हा आता सायली पूर्णाजीच्या हातामध्ये हात देते, तेव्हा लगेच पूर्णाजीला शुद्ध येते. आता सायलीला हे कळतं की पूर्णाजी शुद्धीवर येत आहे. पूर्णाजीला ती फक्त म्हणते की पूर्णाजी अगं उठ ना, काय झालं तुला, नक्की तू का अशी बेशुद्ध पडलेली आहेस. आणि तेवढ्यात मात्र पूर्णाई डोळे उघडते. तेव्हा आता लगेच सायली म्हणते की पूर्णाजी अगं उठ ना. पूर्णाजी सायली सायली करत असते. सगळेजण मात्र आता खूप खुश होतात कारण पूर्णाजी शुद्धीवर आलेली आहे. तेव्हा आता डॉक्टर सरिता म्हणतात की बघा पूर्णाजी, अहो जेव्हा तन्वी लगेच तुमच्याजवळ येऊन बसली आणि तुम्ही तर लगेच शुद्धीवर आलात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की तन्वी, आणि कुठे आहे तन्वी. तेव्हा आता सायलीला मात्र त्यात काही तन्वी मानायला तयारच नसतात. तेव्हा सगळ्यांना आणखीन एक धक्का बसतो की पूर्णाजी असं का म्हणतात. सायलीला ते तन्वी मानत होत्या आणि आता तन्वी कुठे आहे असं विचारतात. तेव्हा आता डॉक्टर सरिता म्हणतात की अहो अन्नपूर्णा मॅम, तुम्ही असं काय करतात, ही लाडकी तन्वी तुमच्या सोबत आहे, तुमच्या समोर. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की लाडकी तर आहे खरी, पण ही माझी तन्वी नाही आणि ही तर माझी सायली आहे. तेव्हा डॉक्टर सरिता विचारतात की तुम्हाला यांचं नाव आठवतं का. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आठवतं म्हणजे, आणि मला न आठवायला काय झालं बरं. तेव्हा डॉक्टर सरिता विचारते की आता तन्वी कुठे आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वी कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. अपघातानंतर मात्र तन्वी परत आलीच नाही. तेव्हा आता पूर्णाजीला पहिल्यासारखं सगळं काही आठवायला सुरुवात होते. सगळेजण मात्र आता आणखीनच शॉक होतात की पूर्णाजी असं का म्हणतेस. आणि तिच्या जागी मात्र आमच्या तन्वीच्या जागी प्रिया नावाची एक मुलगी आहे, तर ती तन्वी म्हणून आमच्या इथे वावरत होती. तेव्हा आता पूर्णाजी पुन्हा पहिल्या जागेवर येते, म्हणजे तिला सगळं काही आता पहिलं आठवतं. पूर्णाजी पुढे म्हणते की सायली अर्जुनने मात्र त्या प्रियाचा खोटेपणा आमच्या समोर आणलेला आहे आणि माझी तन्वी कुठे असेल, काय करत असेल, कशी जगत असेल ती. तेव्हा आता प्रताप विचारतो की पूर्णाई अगं म्हणजे तुला सगळं काही आठवतं का. तेव्हा लगेच आता पूर्णाई म्हणते की अरे हे बघ, तिला लाथा बुक्क्या मारून आपण हकलून दिलं, याला कित्येक दिवस झाले तरी सगळ्यांना फार आता आनंद होतो कारण आपली पूर्णाई पुन्हा पूर्वीसारखी झालेली आहे म्हणून. कारण जो शॉक तिला बसलेला होता, सायलीला ती तन्वी समजत होती, या शॉक मधून ती बाहेर आलेली आहे. सगळं काही पहिल्यासारखं बोलायला सुरुवात करते. तेव्हा डॉक्टर सरिता विचारतात की मला एक गोष्ट सांगा की अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही बेशुद्ध कोणत्या कारणामुळे झाल्या होत्या. तो आता पूर्णही आठवायला सुरुवात करते की मी जेव्हा हॉलमध्ये होते आणि त्यानंतर मला काही आठवत नाही असं म्हणते. परत काय झालं ते मला नाही आठवत. डॉक्टर सरिता म्हणते की ठीक आहे, तुम्ही मेंदूला जास्त ताण देऊ नका, जरा आराम करा. त्यानंतर डॉक्टर अश्विन आता डॉक्टरांना म्हणतो की चला आपण जरा वेळ बाहेर थांबूयात. त्यानंतर आता पूर्णाई सायलीला म्हणते की बरं झालं तू मात्र आमचे डोळे उघडले, नाहीतर ती कपटी प्रिया काय काय केलं असतं हे देवालाच ठाऊक. सायली आपल्या मनात विचार करते की खरं तर पूर्णाई बऱ्या झाल्या याचा मला आनंद व्हायला हवा, परंतु त्या मला सायली म्हणून हाक मारतात, मला इतकं चुकल्यासारखं का वाटतं बरं. तेव्हा आता कल्पना म्हणते की चला आपण सगळेजण बाहेर जाऊयात. त्यानंतर आता इकडे चैतन्य ऑफिसमध्ये असतो आणि त्याला एक नोटीस आणून दिली जाते. चैतन्य सर ही नोटीस. तेव्हा चैतन्य ती नोटीस वाचतो तर अस्मिताच्या पुढच्या हिअरिंगची ती नोटीस असते आणि ही अर्जुनने मागितली नसेल ना, आता मला त्यालाच विचारायला हवं म्हणून तो लगेच अर्जुनला फोन करतो. तेव्हा मात्र आता तो वाळवी साहेबांना फोन करतो आणि विचारतो की अस्मिताच्या डिहोजची केस आहे, तर ती हिअरिंगची तारीख मात्र कोणी मागवून घेतलेली आहे का, त्यांचं नाव काय आहे. तेव्हा आता चैतन्यला हे समजतं की यांचं नाव सचिन दीक्षित आहे, म्हणजे सचिनने ही सर्व हिअरिंगची केस मागून घेतलेली आहे तर ती तारीख. तेव्हा तो ओके थँक्यू बोलून फोन ठेवतो आणि विचार करतो की सचिनने इतक्या लवकर तारीख का मागून घेतली असेल आणि हे सगळं काही मला अर्जुनला कळायला हवं आणि मला अर्जुनला आता थोड्या वेळाने फोन करावाच लागेल, अर्जुनला हे सगळं काही सांगावं लागेल. त्यानंतर इकडे सचिन महिपतला विचारतो म्हणजे तुम्हाला जेलमध्ये साक्षात्कार झाला की काय. तेव्हा महिपत म्हणतो की हो, मला जेलमध्ये साक्षात्कारच झाला, कारण एकदा मी गाढ झोपलो होतो आणि तेव्हा आता असा भगवा प्रकाश माझ्या डोळ्यामध्ये आला आणि तेव्हा मी घाबरून उठलो, परंतु तेव्हा माझ्यासमोर एक आता लांब केस असलेला आणि लांब दाढी असलेला माणूस होता, साधुभुवा, आणि त्याने मला सांगितलं की महिपत शिकरे, तू चांगल्या मार्गावर चाल, वाईट मार्ग सोडून दे, तरच तुझं भलं होईल. सचिनला मात्र हसू येत असतं. सचिन विचारतो की काय झालं अण्णा, तुम्हाला स्वप्न वगैरे पडलं की काय. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, अरे दीक्षित मला ते स्वप्नच वाटत होतं आणि हे स्वप्न
लग्न म्हणून मी सोडून देणार होतो, परंतु त्याच जेलमधील आमचे 2 कैदी होते आणि त्या बाबाबद्दल बोलताना मी त्यांना ऐकलं होतं. तेव्हा मी त्यांना विचारलं की ते बाबा कोण होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे तर बहुगुणी बाबा आहेत, सिद्ध पुरुष. तेव्हा आता महिपतचं हे बोलणं ऐकून सचिनला मात्र खूप हसायला येते. तो हसत असतो. तेव्हा आता महिपत म्हणतो की अरे दीक्षित, हसण्यासारखी गोष्ट नाही ही. पण जेलातून जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि लवकरच मात्र ते पनवेलमध्ये येणार आहेत आणि जसे ते पनवेलमध्ये येतील तेव्हा मी लगेच त्यांच्या चरणाशी जाऊन दीक्षा घेणार आहे. तर त्यावरती सचिन म्हणतो की अहो हा दीक्षित तुमच्या सोबत असताना तुम्हाला आता बाबाच्या दीक्षाची काय गरज आहे. त्यावेळेस आता महिपत म्हणतो की अरे दीक्षित, हे बघ मी तुला सांगतो, अरे बहुगुणी बाबाबद्दल तू असं काही बोलू नकोस. तेवढ्यात मात्र आता सचिनच्या डिव्होर्स केसची नोटीस येते. अण्णा विचारते की काय आलं. सचिन म्हणतो की डिव्होर्स केसची नोटीस, कारण मी तारीख मागितली होती ती तारीख मला मिळते की नाही हे बघावं लागेल. त्यावरती महिपत म्हणतो की अरे हे बघ मी सुद्धा तुला सांगतो की त्या बहुगुणी बाबांची तू दीक्षा घे, निकाल हा तुझ्याच बाजूने लागेल. त्यावरती आता सचिन म्हणतो की नाही, मला कोणत्याही बाबाच्या दीक्षेची गरज वगैरे नाही, माझ्या बाजूने निकाल लागणार म्हणजे लागणारच. आणि तेवढ्यात मात्र सचिनच्या मोबाईलवर त्याच्या वकिलाचा मेसेज येतोय. तो अण्णांना म्हणतो की माझ्या वकिलांचा मेसेज आलेला आहे, जी तारीख मी त्यांना मागितली होती ती तारीखच मला मिळाली आणि उद्याचीच तारीख आहे. तेव्हा आता सचिन मनात म्हणतो की उद्या कोर्टामध्ये मात्र आता ह्या अस्मिताची मी अशी काही अवस्था करेन, माझ्यावर घटस्फोटाची जी केस टाकली आहे ना, तर अर्जुन आणि सायलीला त्याचा पश्चाताप होईल. म्हणून सचिनचा मात्र आता ह्या सगळ्या मागे काहीतरी एक प्लॅन असतो. त्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अश्विन आता आपल्या डॉक्टरांना विचारतो की पूर्णाजी इतके दिवस सायली वहिनीला तन्वी समजत होती, आता मात्र तिला अशी क्लॅरिटी झालेली आहे की ही तन्वी नाही तर सायली आहे. नक्की हे सर्व काय आहे. तर डॉक्टर म्हणतात की हे बघा, प्रियाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर अन्नपूर्णा मॅडम मात्र कोमात गेलेल्या होत्या. आजही अन्नपूर्णा मॅडमला कसला तरी धक्का बसलेला आहेच, म्हणूनच त्यांची तात्पुरती ही नाहीशी झालेली स्मृती आहे तर ती परत आली. तर प्रताप डॉक्टरांना विचारतो की म्हणजे पूर्णा आता पूर्णपणे बरी झालेली आहे असं समजायचं का. डॉक्टर म्हणतात की हो, आणि हे कधी ना कधी होणारच होतं, कशामुळे हे माहिती नाही, पण त्यांच्या डोक्यात असणारं कन्फ्युजन आता पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की देवच पावला, कारण या घरामध्ये असं पूर्णाईला जर काही झालं तर कुणाला काही चैन पडत नसतं. अन्नपूर्णा मॅडम मात्र प्रियाचा फोटो बघता क्षणी खूपच चिडल्या होत्या. त्याच वेळेस माझ्या लक्षात आलेलं होतं आणि खरं म्हणजे त्या काउन्सिलिंगला सुद्धा चांगला रिस्पॉन्स देत होत्या. त्यावरती अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो हे बघा, आभार कसले, ते तर माझं कामच आहे आणि यापुढे मात्र माझी काही गरज लागेल असं नाही वाटत. तुम्ही सगळेजण मात्र अन्नपूर्णा मॅडमची नक्कीच काळजी घेतात आणि ऑल द बेस्ट. आता मी निघते, येऊ का आता, असे बोलून डॉक्टर निघून जातात. तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते की पूर्णाजीला कसला धक्का बसला असेल बरं. तेव्हा आता सायली विचार करते आणि विचारते की आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा काही वेगळं घडलं होतं का. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, कारण आम्ही अस्मिताच्या रूममध्ये बाळाला घेऊन होतो, बाळ रडत होतं आणि त्याच वेळेस माझा फोन वाजत होता आणि माझा फोन जेव्हा वाजत होता तेव्हा मी पूर्णाईला फोन घ्यायला सांगितला होता आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो तर तेव्हा पूर्णाई खाली पडलेल्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की त्या फोनवर कोणीतरी त्यांना काही शॉकिंग सांगितलं असेल का. त्यावरती आता कल्पना म्हणते की हो, अरे पण नक्की कोणाचा कॉल होता हेच मला माहिती नाही. तेव्हा अश्विन म्हणतो की मला असं वाटतं की आपण मम्माचं कॉल हिस्ट्री चेक करायला हवी. तेव्हा अर्जुन लगेच फोन घेतोय आणि मम्माचा फोन चेक करतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की शेवटचा जो नंबर आहे तर तो अननोन नंबरवरून आलेला आहे. तो आता काम करतो आणि त्याचा मोबाईल घेऊन त्यामध्ये तो नंबर नोट डाऊन करून पाहतोय आणि त्यानंतर मात्र आपल्याला कळेल की हा नंबर कोणाचा आहे म्हणून. तेव्हा आता तो चेक करत असतो तर कल्पना म्हणते की चला तर. खरं तर त्या निमित्ताने मात्र आता पूर्णही बऱ्या तर झाल्यात आणि तेवढ्याच चैतन्याचा फोन मात्र अर्जुनला येतोय आणि ती उद्याची तारीख आहे हेअरिंगची असं कळल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय बोलतोस, आणि ठीक आहे मी तयारी करतो उद्याची असे बोलून तो आता फोन ठेवतोय. त्यावरती प्रताप विचारतो की काय झालं, कोणाचा फोन होता. अर्जुन म्हणतो की चैतन्याचा फोन होता. सचिनने मात्र डिव्होर्स केस साठी उद्याची तारीख कोर्टाकडून मागून घेतलेली आहे. ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. अश्विन म्हणतो की त्याला इतकी कसली घाई झालेली आहे, त्याने लगेच उद्याची डेट मागून घेतलेली आहे. तर तेव्हा अस्मिता म्हणते की नक्कीच त्याला डिव्होर्स देण्याची घाई झाली असेल आणि एका दृष्टीने तर बरं झालं, मला सुद्धा असंच झालेलं आहे की डिव्होर्स प्रकरण केव्हा संपेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की सचिनच्या डोक्यात नक्की काय सुरू असेल हे माहिती नाही आणि एवढं मात्र नक्की आहे की उद्यासाठी मात्र काहीतरी त्याने खोटा प्लॅन केलेला आहे, तर अगदी मोठा. तेव्हा आता सगळेजण मात्र विचारात पडत आहे. त्यानंतर आता इकडे प्रियाच्या रूम मध्ये मात्र आणखीन एक दुसरी ही गुन्हेगार आलेली आहे. ती इन्स्पेक्टर तिला आता ओरडत असते की येथे बसायचं शांतपणे, नाटकं करायची नाहीत आणि लेडीज कॉन्स्टेबल मात्र तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगते आणि प्रियाला मात्र ती जेवण करून घ्यायला सांगते. परंतु प्रियाला मात्र आता जेवणाऐवजी तिच्या डोक्यात हे विचार सुरू असतात की गरोदरपणाची बातमी मी सुभेदारांच्या घरापर्यंत कशी पोहोचू, नक्की काय करू त्यासाठी.
मात्र आता ती प्रियाच्या शेजारी ती गुन्हेगार दुसरी आणून टाकलेली आहे, तर तिने लगेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवढ्यात मात्र आता ह्या लेडीज कॉन्स्टेबल वगैरे धावतच येतात आणि त्या इन्स्पेक्टरला आवाज देतात की मॅडम मॅडम हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मॅडम ही जिवंत आहे, हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं म्हणतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तिच्या घरी फोन करते आणि कळवते, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियाला मात्र हेच कारण हवं असतं, नक्की काहीतरी आता तिला एक कारण सापडते. तेव्हा आता प्रिया ह्या सगळ्याचा विचार करते की ह्या बाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, लगेच तिच्या घरी सांगितलं जातं आणि मी जर असं काहीतरी केलं आणि मी जर आता असं काहीतरी करून मात्र सुभेदारांच्या घरामध्ये हे सगळं काही पोहोचवलं गेलं तर मात्र काही झालं, मी जर असा प्रयत्न केला तर मात्र सुभेदारांना इथे पळत यावंच लागेल. त्यानंतर सायली आणि अर्जुन आपल्या रूम मध्ये आता जे एक बॅग मधील सामान वगैरे आहे ते परत ठेवत असतात, सगळी तयारी करून. अर्जुन म्हणत असतं की बरं झालं एका दृष्टीने पूर्णाची मात्र बरी झाली, नाहीतर तू प्रेग्नेंट असताना ती जर तुला तन्वी समजत राहिली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता आणि त्याचा तुला सुद्धा त्रास झाला असता. परंतु डॉक्टर सरिताने मात्र आता पूर्णाजीला एकदम असं ट्रीट केलेलं आहे आणि त्यामुळे मात्र तिच्या ट्रीटमेंटमुळे लवकरात लवकर ती बरी झाली. तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाजी बऱ्या झाल्यात याचा तर मला फार आनंद आहेच, परंतु त्या मला तन्वी म्हणून ज्या काही हाक मारायच्या ते मला खूप भारी वाटायचं. तन्वी म्हणून मारलेली हाक ते प्रेम मला अनुभवता यायचं, म्हणून सायली खूप खुश होते हे सांगत असते. तर अर्जुन म्हणतो की हो अगं पण पूर्णाजीचं बरं होणं ही सुद्धा गरजेचं होतं. सायली म्हणते की हो अर्थात, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मला त्यांच्यासमोर तन्वी बनून अगदी वावरण्यात कोणतंही अगदी दडपण वगैरे काही नव्हतं. अर्जुन म्हणतो की हो का, पण 9 महिन्यांनी जेव्हा तुझं पोट दिसलं असतं तेव्हा पूर्णाजीला काय उत्तर दिलं असतं, तन्वी प्रेग्नेंट आहे. तेव्हा सायली हसते आणि सायली म्हणते की हो जरा गोंधळ उडालाच असता आणि त्यांच्या बॅग वगैरे आहे तर ते उचलायच्या राहिलेल्या असतात. तेव्हा सायली बॅग उचलायला जाते, तोच अर्जुन म्हणतो की अगं थांब थांब, जड आहे ती बॅग, तू उचलू नको. सायली खूप घाबरते आणि म्हणते की अहो काय झालं, का किंचाळलं तुम्ही. त्यावर ती अर्जुन म्हणतो की अगं काय झालं, तू इतकी जड बॅग उचलतेस. तेव्हा आता सायली म्हणते की अहो ती रिकामी बॅग आहे. अर्जुन म्हणतो की काही जरी असली, रिकामी जरी असली, भरलेली आहे, ती जड आहे, ते सगळं काही मी ठरवेल आणि त्यामुळे बस तू, मला माहिती आहे की तुम्हाला इग्नोर करणार आहेस, पण एक गोष्ट माझं तुझ्याकडे लक्ष आहे आणि त्या बॅग वगैरे आहे तो सगळं काही कपाटावर ठेवून देतोय आणि हे बघ बायको अगं जरा काळजी घे, लक्ष देत जा बाळाकडे. तेव्हा सायली म्हणते की हो मी लक्ष देते, परंतु एक रिकामी बॅग उचलली, आभाळ कोसळल्यासारखं झालं नाही. आणि तेवढ्यात कल्पना अर्जुन आणि सायलीला आवाज देते आणि खाली बोलवतात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही आता आलो आलो असं करून अर्जुन म्हणतो की हे बघ बाहेर जाताना मात्र पायऱ्या उतरताना हळूच, नाहीतर मी एक काम करतो तुला उचलून घेतो. सायली म्हणते की झालं का तुमचं सुरू, आणि चला. सायली म्हणते की आता उचलून घेतो सुरूच असतं काही ना काही नेहमी. आता पूर्णाई वाट पाहत असते. पूर्णाई विचारते की अर्जुन आणि सायली अजून का आले नसतील, पण तू परत त्यांना हाक मार बरं. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई ते खाली येते, जरा थोडासा धीर धर. तेव्हा पूर्णाई म्हणते की कधी येतील आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. अर्जुन आणि सायली खाली आल्यानंतर मात्र ती सायलीने अर्जुनला बसायला सांगते आणि म्हणते की बघ माझ्या सायलीच्या चेहऱ्यावर कसं तेज आलेलं आहे आणि होणाऱ्या आईचा चेहरा असा उजळून निघतो. तेव्हा आता सायली लाजत असते, तर पूर्णाई म्हणते की अगं लाजू नकोस, तुला काय वाटलं की मला माहिती नाही म्हणून, आणि हे बघ मी पणजी होणार आहे ना आता. तेव्हा अस्मिता ही अर्जुनची उडवते. अर्जुनला म्हणते की अर्जुन अरे बघ तुझे गाल कसे आतून लाल झालेले आहेत. तेव्हा आता पूर्णाची मात्र सायलीने अर्जुनला आपल्या मिठीत घेते. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी तुला ही गुड न्यूज सांगायचीच होती, पण तुझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आम्ही नाही सांगितलं ग. तेव्हा पूर्णाई म्हणते की अरे काही हरकत नाही, तुम्ही मला इतकी मोठी बातमी दिली, मग मी तुमच्यावर चिडणार आहे का, आणि हे बघ माझी तन्वी कुठे आहे ते कुणालाच माहिती नाही, पण माझी पूर्ण खात्री आहे की ती मला नक्की भेटेल आणि ती मला भेटेल किंवा नाही भेटेल हे सांगता नाही येत. सायली मला मनापासून हेच वाटतं की तुझ्या पोटी मुलगी जन्माला येईल आणि ती पण माझ्यासाठी माझी तन्वी असेल. तन्वीचं मात्र तिच्या लहानपणी मला फारसं तिचं कौतुक करता नाही आलं, त्यामुळे देवाने मात्र माझ्यासाठी तिला परत पाठवण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता सायली विचारात पडते की त्या दिवशी सुद्धा प्रतिमाते हेच म्हणाले होते आणि ह्या दोघींना इतकं ठामपणे माहिती आहे माझ्या पोटी तन्वी जन्माला येईल म्हणून, जे पुन्हा एकदा माझा संबंध तन्वीशी जोडला जातोय. नक्की हे सर्व असं का होत असेल त्याचा आता सायली बारीक विचार करत आहे. त्यानंतर मात्र प्रतिमात्या आता आलेल्या आहेत. सायली आणि विमलताई बाहेर असतात, तर प्रतिमात्या येऊ का आतमध्ये असं विचारतात. सायली आता त्यांना बघून खुश होते आणि म्हणते की हो मी तुम्हाला आत्ताच फोन करणार होते. प्रतिमात्या म्हणते की अगं हे बघ मला आत्ता कल्पनाचा फोन आलेला होता, तिने मला सांगितलं की पूर्णाईला आता अगदी एकदम बरं वाटतं आणि पूर्णाजीने तुला सायली म्हणून सुद्धा ओळखलं, आणि कुठे आहे पूर्णाई असं विचारते. तर पूर्णाई तेवढ्यातच बाहेर येतात. प्रतिमात्या म्हणतात की हो हो त्या काय आल्या, आणि आता पूर्णाई विचारते की काय ग प्रतिमा कशी आहे आणि केव्हा तू आलीस. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात की अगं आत्ताच आले आणि बरी आहे मी.
आणि तेवढ्यात आता सायली विचारात पडलेली असते. पूर्णाई हाक मारते की सायली, ए सायली. तेव्हा प्रतिमात्या म्हणते की सायली, अगं पूर्णाई तुला हाक मारते. तरी सुद्धा सायली विचारतच असते. तन्वीच्या विचारामध्ये ह्या तिघीही आता सायलीकडे पाहतात. तेव्हा पूर्णाजी सायलीच्या जवळ येते. पूर्णाई जवळ येऊन म्हणते की सायली, अगं आम्ही तुला किती आवाज देतोय, तू होकार का देत नाही. तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाजी तुमच्या तोंडातून मात्र ही सायली अशी हाक मारण्याची सवय माझी गेली होती. मला तन्वी अशी हाक ऐकण्याची सवय झाली होती. तेव्हा पूर्णाई विचारतात की म्हणून मात्र मी तुला सायली म्हणून आवाज दिला आणि तू काहीच बोलली नाही. तेव्हा आता पूर्णाई म्हणतात की अगं तुला स्वतःच्या नावाची हाक मारायला आता किती वेळ असं लागणार आहे. त्यानंतर सायली प्रतिमात्याला म्हणते, अहो बसा ना तुम्ही प्रतिमात्या, उभ्या का आहात. आणि विमलला मात्र सरबत वगैरे आणायला सांगते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं सायली, माझी जपमाळ आहे ती प्लीज एकदा होऊन देते का. तेव्हा सायली म्हणून जाते की पूर्णाजी तुम्ही असं का करतात. पूर्णाजी विचारते की अगं मी काय केलं. सायली म्हणते की तुम्ही एवढ्यासाठी इथपर्यंत आलात का. अहो मला सांगायचं होतं, मी खोलीमध्ये आले असते. तेव्हा मात्र आता पूर्णाजी म्हणते की हो ना, मला तुला तेच विचारायचं होतं. तेव्हा सायली विचारत पडते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. आता जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहते तेव्हा मात्र ह्या सचिनने सगळ्यांसमोर तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि सायली त्यात म्हणलेली असते की याला आता अजिबात सोडायचं नाही. अस्मिताताई तू याच्याकडे इतकी पोटगी माग तर बाळाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडायला नकोय. तेव्हा आता सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. वकील विचारतात की तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या नंदेने घटस्फोट घ्यावा म्हणून. तेव्हा सायली म्हणते की माझ्या नंदेचा नवरा तिला वारंवार फसवत होता, अशा नवऱ्यापासून सुटका करून घेतलेली बरी राहील. त्यानंतर मात्र इकडे आता ह्या प्रियाने आणि त्या दुसऱ्या गुन्हेगार बाईने आता एक म्हणजे प्लॅन लढवलेला असतो. तेथील माठ त्या फोडतात आणि त्या खापरीने मात्र आता ही प्रिया हात कापून घेते. तेव्हा ही दुसरी ओरडते की अहो मॅडम, हिने हात कापून घेतलेला आहे. तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात आता हिच्या घरी सुद्धा फोन करून कळवावं लागेल. तेव्हा प्रिया हसत असते. त्यानंतर इकडे आता विटनेस बॉक्समध्ये अस्मिताला बोलवले जातं. म्हणजे तुम्ही सचिनच्या आईला आणि वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलात हे ऐकल्यानंतर आता अस्मिताला धक्काच बसतो. आणि आता जे रिसीट तेथे त्या सचिनने मात्र त्यावर अस्मिताचं नाव लिहिलेलं आहे. ते रिसीट आता कोर्टामध्ये जज साहेबांना दाखवण्यात येते. सायली आणि अस्मिता हे कुणालाच काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय आहे. सगळ्यांना मात्र एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.